गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. मागील लेक्चरमध्ये आपण राज्यसभा या सभागृहाचे महत्त्व, त्याचबरोबर राज्यसभा हे सभागृह आवश्यक का आहे, तसेच राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह अनावश्यक का आहे, या संदर्भातील माहिती आपण अभ्यासलेली होती. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आवश्यक आहे यामधील 4 मुद्दे आपण मागील लेक्चरमध्ये अभ्यासलेले होते. त्यामधील एक मुद्दा अभ्यासायचा राहिलेला होता. त्या मुद्द्याबरोबरच आपण पुढील माहिती आजच्या लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत. तर 5वा क्रमांक म्हणजेच मुद्दा, यामध्ये राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह स्थायी आहे. ते कधीही बरखास्त होत नाही. राज्यसभेतील 1/3 सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होतात आणि त्या जागेवर तेवढेच सदस्य नव्याने निवडले जातात. त्यामुळे राज्याच्या ध्येयधोरणात आणि कर्तव्यात म्हणजेच कार्यात सातत्य टिकण्याचे कार्य या सभागृहाकडून होत असते. तसेच राज्यसभा हे सभागृह मंत्रिमंडळाच्या कार्यावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य करीत असते. विविध संसदीय समित्यावर राज्यसभेचे सदस्य असतात. संसदीय समित्यामार्फत मंत्रिमंडळाच्या कार्यावर नियंत्रण ठेवले जाते. उदाहरणार्थ, सार्वजनिक हिशोब समिती दरवर्षी 1-2 खात्याच्या कारभारांची चौकशी करून त्यासंबंधी अहवाल सादर करते. अशा प्रकारे राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आवश्यक व उपयुक्त वाटते. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण कायदे निर्मितीची प्रक्रिया या संदर्भात माहिती अभ्यासणार आहोत. विधेयकाचे कायद्यात रूपांतर कसे होते, या संदर्भात आपण या संदर्भातील माहिती आपण क्रमाक्रमाने बघूयात. भारतीय राज्यघटनेच्या कलम 117 ते 122 या कलमामध्ये कायदे निर्मितीची प्रक्रिया कशी घडते याविषयी स्पष्टीकरण करण्यात आलेले आहे. विधेयकाचे प्रमुख 2 प्रकार पाडण्यात येतात. त्यामध्ये पहिला प्रकार आहे तो म्हणजे सर्वसाधारण विधेयक आणि दुसरा प्रकार आहे तो म्हणजे अर्थविधेयक. विद्यार्थी मित्रांनो, सर्वसाधारण विधेयकाचे सरकारी विधेयक व बिनसरकारी म्हणजेच खाजगी विधेयक असे 2 प्रकार पडतात किंवा पाडले जातात. सर्वसाधारण विधेयक हे कोणत्याही सभागृहामध्ये प्रथम मांडली जातात, परंतु अर्थविधेयक मात्र फक्त कनिष्ठ सभागृहामध्ये म्हणजेच लोकसभेमध्ये मांडली जातात. विधेयकाचे कायद्यात रूपांतर होताना विधेयकाला ज्या काही अवस्थांमधून जावे लागते त्यामध्ये नंबर 1 आहे विधेयकाची निर्मिती, 2 नंबर आहे विधेयक प्रथम सभागृहामध्ये मांडणे,
3 नंबर आहे. म्हणजे त्यामध्ये 2 नंबरमध्ये अ, ब, क, ड अशा प्रकारे क्रम दिलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण माहिती बघूयात. त्यामध्ये अ मध्ये आहे प्रथम वाचन, द्वितीय वाचन, समिती अवस्था, तृतीय वाचन आणि विधेयक दुसऱ्या सभागृहाकडे पाठविणे. आणि शेवटचा आहे चौथा क्रमांक, तो म्हणजे राष्ट्रपतीची संमती. तर हे जे मुद्दे आहेत याची आपण क्रमाक्रमाने माहिती बघूयात. त्यामध्ये पहिला क्रमांक आहे विधेयकाची निर्मिती. विद्यार्थी मित्रांनो, विधेयक तयार करण्याची जबाबदारी संबंधित खात्याकडे असते. संबंधित खात्याचा मंत्री खात्यातील प्रशासक वर्गाकडून माहिती गोळा करतो. त्या माहितीच्या आधारे तज्ज्ञ व अनुभवी व्यक्तीद्वारे किंवा अधिकाऱ्याकडून विधेयकाचा मसुदा तयार केला जातो. विधेयकाची रचना व शब्दयोजना अचूक व योग्य असते. त्यानंतर दुसरा क्रमांक आहे तो म्हणजे विधेयक प्रथम सभागृहामध्ये मांडणे. सर्वसाधारण विधेयक हे कोणत्याही सभागृहामध्ये मांडता येते. लोकसभेत विधेयक मांडण्यापूर्वी 1 महिना अगोदर सभापतीची परवानगी घ्यावी लागते आणि ठरलेल्या दिवशी संबंधित मंत्री ते विधेयक सभागृहात समोर मांडत असतो. सर्वसामान्य विधेयकावर 3 वाचने होतात. त्यापैकी आपण ते तिन्ही वाचनाची क्रमाक्रमाने माहिती बघूयात. त्यामध्ये पहिला क्रमांक आहे प्रथम वाचन. पहिल्या वाचनाच्या वेळी विधेयकावर स्थूलमानाने चर्चा होते. संबंधित मंत्री सभागृहातील सदस्यांना विधेयकाचा हेतू व स्वरूप समजावून देतो. यावेळी विधेयकाच्या छापील प्रती सभागृहातील सदस्यांना वाटल्या जातात. सामान्यतः विधेयकाच्या उद्दिष्टावर चर्चा होऊन दुसऱ्या वाचनाची तारीख निश्चित केली जाते. त्यानंतर दुसरा क्रमांक आहे तो म्हणजे द्वितीय वाचन. सामान्यतः पहिल्या वाचनानंतर 2 दिवसांनी विधेयकावर दुसरे वाचन होत असते. अत्यंत महत्त्वाचे विधेयक असेल तर पहिले वाचन झाल्याबरोबर ताबडतोब दुसऱ्या वाचनास सुरुवात केली जाते किंवा दुसऱ्या वाचनास घेतले जाते. दुसऱ्या वाचनाच्या वेळी संबंधित मंत्री हा विधेयकाची आवश्यकता सभागृहातील सदस्यांना म्हणजेच सभागृहाला पटवून देतो. त्यानंतर पुढीलपैकी एक ठराव मंजूर होऊन विधेयकाची पुढील प्रक्रिया घडवून आणावी किंवा पुढील प्रक्रिया सुरू होते. त्यामध्ये पहिला क्रमांक आहे विधेयकावर आता कलमवार चर्चा घडवून आणावी. दुसरा क्रमांक आहे विधेयक चिकित्सा समितीकडे पाठवावे. तिसरा क्रमांक आहे लोकमत आजमावण्यासाठी विधेयक जनतेपुढे ठेवावे. आणि चौथा क्रमांक आहे लोकमत दोन्ही सभागृहांच्या म्हणजेच लोकसभा व राज्यसभा यांच्या संयुक्त समितीकडे सोपवावे. विधेयक जर चिकित्सा समितीकडे किंवा संयुक्त समितीकडे सोपविलेले असेल तर त्या समितीकडून सभागृहापुढे अहवाल सादर केल्यानंतर त्यावर चर्चा करण्यासाठी ठराव
मांडण्यात येतो. दुसऱ्या वाचनाच्या वेळी विधेयकावर जर जनतेपुढे ठेवायचे असेल तर ते विधेयक सरकारी गॅजेटमध्ये प्रकाशित करावे लागते. विशिष्ट काळात राज्यातील संस्था, संघटना, संबंधित व्यक्ती यांच्याकडून त्या विधेयकाच्या संबंधात किंवा त्या विधेयकांच्या बाबतीत विचार, मते सभागृहाकडे येतात. यानंतर आपण समिती अवस्था क क्रमांक आहे, समिती अवस्था ह्या विषयीची माहिती बघूयात. दुसऱ्या वाचनावेळी विधेयक चिकित्सा समितीकडे पाठवले असेल असे ठरले तर विधेयक चिकित्सा समितीकडे चौकशीसाठी पाठवले जाते. चिकित्सा समितीमध्ये 20 ते 30 सदस्य असतात. चिकित्सा समितीत विधेयक मांडणारा मंत्री, कायदा मंत्री, अन्य सदस्य तसेच विरोधी पक्षाचे सदस्य असे सभासद असतात. चिकित्सा समितीकडून विधेयकावर सविस्तर चर्चा व चौकशी होते. विधेयकामध्ये काही दुरुस्त्या सुचविल्या जातात. समिती विशिष्ट कालावधीत त्या विधेयकासंबंधी आपला अहवाल तयार करून सभागृहाला सादर करते. दुसऱ्या वाचनाच्या वेळी चिकित्सा समितीचा अहवाल सभागृहासमोर आल्यानंतर विधेयकाच्या प्रत्येक कलमावर चर्चा होते. समितीने सुचविलेल्या दुरुस्त्यावर सभागृहामध्ये चर्चा होते. तसेच त्या दुरुस्त्या शिफारसी स्वीकारण्याबाबत निर्णय घेतला जातो. तसेच यावेळी तिसऱ्या वाचनाचा दिवसही निश्चित केला जातो. त्यानंतर तृतीय वाचन आहे. तिसऱ्या वाचनाच्या वेळी विधेयकाला मंजुरी देण्यात येते. सभापती विधेयक हे मतास टाकतो. तिसऱ्या वाचनाच्या वेळी विधेयकावर फारशी चर्चा होत नाही. ते विधेयक बहुमताने मान्य किंवा अमान्य केले जाते किंवा मान्य किंवा अमान्य करतात. आवाजी मतदानाने किंवा लेखी मतदानाने विधेयकावर मंजूर किंवा नामंजूर करण्यात येते. तसेच यानंतर तृतीय वाचन झाल्यानंतर विधेयक हे द्वितीय सभागृहाकडे पाठवले जाते. तर या संदर्भात आपण माहिती बघूयात. प्रथम सभागृहामध्ये विधेयकावर ज्या प्रकारे चर्चा, विचारविनिमय, 3 वाचने, समिती अवस्था ह्या प्रक्रिया होतात, त्याच प्रक्रिया दुसऱ्या सभागृहामध्येही कराव्या लागतात. दुसऱ्या सभागृहामध्ये विधेयक बहुमताने मंजूर झाल्यास ते विधेयक राष्ट्रपतीच्या मंजुरीसाठी पाठवले जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे थांबूयात. थँक्यू.